अंबाजोगाई नगर परिषदेचा दिवसेंदिवस भोंगळ कारभार बाहेर येत आहे। अंबाजोगाई शहरात असे अनेक भूखंड आहेत जे की खाजगी गुत्तेदाराला एका राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून नगर परिषदेने मनमानी कारभार चालू केलेला आहे आणि हा मनमानी कारभार थांबला पाहिजेत यासाठी वारंवार नगर परिषदेच्या माध्यमाकडे विविध नेते मंडळींनी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्यानं निवेदन दिलं, परंतु या निवेदनाचा कसलाही परिणाम पडत नाही। हे पाहून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं व अंबाजोगाईकरांच्या वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे। हीच ती जागा आहे जी की महाराष्ट्र बँकेच्या जवळ या ठिकाणी ऐतिहासिक विहीर होती आणि ही ऐतिहासिक विहीर बुजवून खाजगी तत्वावर नगर परिषदेने पैसे घेऊन हे भाडे तत्वावर देण्यात आलेले आणि ज्याला देण्यात आलेली तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे व आम्ही त्यांचं अतिक्रमण काढू शकत नाहीत असं नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं, कारण आम्ही संबंधित दुकानदाराकडून भाडे घेतलेले आहेत, पैसे घेतलेले आहेत। मग ते पैसे परत आम्हाला करावे लागेल, त्यांना नोटीस द्यावं लागेल, त्या ठिकाणचं अतिक्रमण काढावं लागेल। यासाठी माननीय मुख्य अधिकारी काल बैठकीत उपस्थित नसल्या कारणानं या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यास नगर परिषदेनं नकार दिला, परंतु जर या ठिकाणी पैसे घेऊनच अतिक्रमण काढलं म्हणजे भाडं दिलं जात असेल, भूखंड दिला असेल एखाद्या व्यक्तीला, तर मग आम्हाला पण भूखंड द्या या मागणीसाठी भीक मागून या ठिकाणी नगर परिषदेकडे पैसे दिले जाणार आहेत आणि याची सुरुवात आता थोड्याच वेळात या ठिकाणून होत आहे। आंदोलन केलं जात आहे। अंबाजोगाई नगर परिषदेचा हा मनमानी कारभार इथून पुढे खपवून घेतला जाणार नाही आणि या ठिकाणी तात्काळ विहिरीवर केलेलं अतिक्रमण काढण्यात यावं असं या ठिकाणी मागणी होत आहे। या प्रसंगी अंबाजोगाई शहरातील विविध पक्षाचे नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि ज्या ठिकाणी ऐतिहासिक विहीर बुजवली गेली त्या विहिरीचं पूजन करून या ठिकाणी भीक मागो आंदोलनाची सुरुवात केली जात आहे। अशा प्रकारच्या अनेक विहिरी अंबाजोगाई शहरातल्या या नगर परिषदेच्या माध्यमातून बुजवल्या गेलेल्या आहेत। मोंढा भागातली ही विहीर आहे आणि या ठिकाणी अतिशय या भागातील लोकांना पिण्याचं पाणी केलं जात होतं, असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक ही विहीर सत्तेच्या जीवावर बुजवली गेली आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ही जागा नगर परिषदेनं भाडे तत्वावर देण्यात आली। ते भाडे तत्व रद्द करून या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यात यावं या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आता थोड्याच वेळात या ठिकाणी ऐतिहासिक विहिरीची जागेचं पूजन करून या ठिकाणी भीक मागो आंदोलनाला सुरुवात